आपण नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री पोपटराव मोरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। आपल्याबरोबर या ठिकाणी कृषी अधिकारी लक्ष्मणराव सोडके पाटील आहेत आणि या परिसरामध्ये एक रब्बीचं पीक ज्वारीच्या बाबतीमध्ये विचार केला तर कमी झालेला आहे, परंतु मोरे यांनी धाडस करून हे एक चांगलं पीक आणलेलं आहे आणि त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। तुमचं नाव काय पूर्ण? पोपट उत्तम मोरे। आणि तुम्ही राहणारे कुठले आहात? बक्को पिंपळगाव, तालुका नेवासा। बरं, म्हणजे ही शिवार देवगड आणि बक्को पिंपळगावच्या मध्ये आहे। तर आपण ही जी ज्वारी केलेली आहे याची जात कोणती आहे सांगता येईल का? फुले रेवती। फुले रेवती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले रेवती रब्बीसाठी जे वाण हे केलं शिफारस केलेला आहे। आणि एकरी बी किती वापरलं तुम्ही? 4 किलो। 4 किलो एकरी बी 4 किलो वापरलेलं आहे। खतं कोणते कोणते दिले याला? खत केलेलंच नाही काही खताचं। मग शेणखत वगैरे काही? शेणखत पहिलं आहे जमीन। शेणखत दिलेलं आहे जमिनीमध्ये। त्याच्याबरोबर मला असं विचारायचं का पाणी काही किती दिले तुम्ही? 2 पाणी दिले, 2 पाणी सेकंद त्याच्यानंतर एक। आता अजून किती पाणी लागते साधारण तुमचा अंदाज? आता त्याला 1 पाणी दिलं तर पुरेशी होईल। पुरेशी होईल असं एक, म्हणजे 3 पाण्यामध्ये हे पीक ज्वारीचं चांगलं येऊ शकेल असं त्यांचं मत आहे। आणि याच्यावर कीड रोग काही पडला होता का? काही नाही काही। अच्छा, म्हणजे कीड रोग कुठलाही पडलेला नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं औषध मारलेलं नाही आणि त्यामुळे ही जात आहे फुले रेवती ही शेतकऱ्यांना म्हणजे नवीनच ह्या परिसरात असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग केलेला आहे। तर आता शेवटी मला एकच विचारायचं की आपल्याला उत्पादन किती मिळू शकेल या शेतामध्ये? साधारण एकराला किती पोते होतील? त्यांचं ते 30-35 पोत्याचं त्यांनी सांगितलं हेक्टरी येते, हेक्टरी। हा हेक्टरी, पण मग आता त्याच्यानुसार थोडंफार कमी होईल। हा पण कमी होईल, पण 5-6 पोते तरी 5-7 पोत्याच्या आसपास व्हायला पाहिजे। हा समजा एका एकरात तर म्हणजे साधारण 30 पोत्यापर्यंत तुम्हाला 28-30 पोते एकरी होईल। आणि भाव काय मिळतो एका ज्वारीला एका पोत्याला समजा क्विंटलला? भाव 4000च्या पुढेच असतो। 4000 जरी धरला आणि का सोडके सर 4 ते 5000 रुपये। 4 ते 5000 रुपये म्हणजे 12 पोते क्विंटल जरी एकरी झाला तरी 60,000 रुपये होतील। आणि तुमचा खर्च 10-15 हजार झालाय का? नाही, इतका नाही होत। इतका सुद्धा नाही झाला। म्हणजे हे पीक तुम्ही जर विचार केला तर चांगल्या प्रकारे परवडते। या ठिकाणी कृषी अधिकारी सुडके साहेब आले आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी मनोगत ऐकूया। सांगा। नमस्कार। आणि सलबतपूर मंडळाचं जो कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये ज्वारी पीक शक्यतो कोणी घेतच नाही, परंतु पोपटरावने अतिशय धाडस करून आणि अतिशय सुंदर असा हा प्लॉट तयार केलेला आहे। तर त्यांना नक्कीच यामधून चांगलं उत्पादन मिळेल अशी आशा आहे। अतिशय सुंदर प्लॉट त्यांनी आणलेला आहे। राम राम।